Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. दक्षिण भारताची काशी म्हणून गोदावरी नदीची ओळख आहे। नांदेड शहराच्या लगत वाहणारी ही गोदावरी नदी आहे। आपण पाहू शकतो या नदीकाठी अक्षरशः ड्रेनेजचे जे घाण पाणी आहे नदीमध्ये सोडल्या जाते। जवळपास या नदीकाठी असणारे नदी परिसरात असणारे 26 ड्रेनेज आहेत। या 26 ड्रेनेजच्या माध्यमातून जे ड्रेनेजचे घाण पाणी आहे ते घाण पाणी अक्षरशः नदीमध्ये सोडल्या जाते। त्याचबरोबर गोवर्धन घाट ते जुना पूल असा 5 किलोमीटरचा अंतर आहे। या 5 किलोमीटरच्या अंतरावर जलपर्णीचा अक्षरशः चादर इथे पांघरलेली आपल्याला पाहायला मिळते। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। ही गोदावरी नदी आहे। गोदावरी नदीकाठी धार्मिक विधी पार पडत असतात। हिंगोली असेल, तेलंगणातील आदिलाबाद असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, या जिल्ह्यातून धार्मिक विधी पार पडण्यासाठी लोक गोदावरी नदीकाठी येतात। त्याचबरोबर मागे काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी गोदावरी नदीकाठी या अस्वच्छ पाण्यामुळे घाणीमुळे माशांचा सुद्धा मृत्यू झालेला होता। पर्यावरणप्रेमींनी अनेकदा महापालिकेकडे याबाबत तक्रारी केलेल्या आहेत, परंतु महापालिका इथे स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत स्वारस्य दाखवत नाही। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। महापालिकेकडे जवळपास 15 कोटी रुपयाचा निधी सुद्धा प्राप्त झालेला होता या नदीकाठची स्वच्छता करण्यासाठी, परंतु इथे आजपर्यंत कुठल्याही प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली नाही। यामुळे आता गोदावरी नदी ही गटारगंगा होईल का असा प्रश्न आता नांदेडकर उपस्थित करू लागलेले आहेत। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।